असणारा छोटासा माणूस एका गावचा सरपंच आणि दिल्लीपर्यंत पोहोचला. सहज गेला का हा माणूस दिल्लीपर्यंत? माझ्या गाव खेड्याच्या छोट्याशा पत्रकाराचं त्याच्यात योगदान होतं आणि म्हणून तो माणूस दिल्लीपर्यंत पोहोचला. आणि संपूर्ण भाषणात त्या माणसाने एकच बातमी वाचली, 5,000 भरा किंवा पोट भरा. अहो 1,500 लोकांना व्यासपीठावर विचारलं तुमच्या किती चांगल्या बातम्या आल्या? 2,000 बातम्या त्या माणसाच्या आल्या. त्या माणसाने 2,000 बातम्यांचं एक कौतुक केलं का? हेच योगदान आहे का आमच्या वाट्याला? हीच पत्रकारिता करायची का आम्ही? तुमच्या 2,000 बातम्या छापल्या तर त्याचं कौतुक करतील, तुमच्या तोंडून निघालं नाही. 1.5 तास त्यांनी भाषण केलं पण माझ्या एकाही पत्रकाराचं कौतुक केलं त्यांनी. आणि आपणही टाळ्या वाजवत होतो, आपणही करत होतो. का आमच्याच वाट्यालाही दुःख यायचं? का दुःख यायचं आमच्या वाट्याला? एकाही पत्रकारांनी, मी त्यांना विचारलं तुमच्या प्रत्येक बातमीची, ठीक आहे चुकला असेल माझा एखादा पत्रकार, माणूस हा चुकीचा पुतळा आहे ना? का पेरे पाटलांच्या आयुष्यात त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये एकही निर्णय चुकला नाही? म्हणून मी त्यांना म्हटलं होतं थांबा मी बोलतो. किंवा इथून पुढच्या भाषणात किमान एखाद्या पत्रकारांच्या कार्यक्रमात गेला तर त्यांनी कौतुक तरी करायचं, साधर्य तर दाखवायचं असतं. तुम्ही राष्ट्रपती अब्दुल कलामांना मी जरी भेटले तरी देखील माझ्या गाव खेड्याच्या पत्रकाराचं योगदान त्याच्यात तेवढं होतं म्हणून तुम्ही राष्ट्रपर्यंत पोहोचू शकले. आणि हाच जो मीडिया आहे, याच मीडियाच्या भरोश्यावर तुम्हाला सगळ्या ठिकाणी भाषणांना बोलवलं जातं. हे कसं नाकारून चालेल? काय चांगलं घडतं वाईट घडतं सगळ्यांचा ठेका आम्हीच घेतला का? समाजात चांगलं करायचं काय तुम्ही चांगलं करू शकता, आम्ही करू शकतो, पण त्याचा सगळा ठेका आम्ही घ्यायचा? आमच्या कुटुंबाकडे कोणी बघायचं, आमच्याकडे कोणी बघायचं? आणि ही जोपर्यंत परिस्थिती आपल्या सगळ्यांना सुधारवता येणार नाही तोपर्यंत ही अशीच लोक आपल्याला नाव ठेवायला तयार राहतील. त्याच्यामुळे आपणही वेळीच असं त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणून मी त्यांना जाणीवपूर्वक 3-3 वेळा विचारलं की खरं सांगा किती आल्या किती नाही आल्या. तर त्यांनी एखादं उदाहरण, आज पत्रकार दिनाचा कौतुकाचा कार्यक्रम होतो, आमचा एक दिवस असतो वर्षातून पत्रकार दिन म्हणून, त्यांनी एक कौतुकाने जर असं उदाहरण सांगितलं असतं की बा एखाद्या पत्रकाराच्या या बातमीमुळे मी देशभर गाजलो किंवा हे किती समाधान वाटलं असतं, किती समाधान वाटलं असतं, इथल्या बसणाऱ्या सगळ्या पत्रकारांना वाटलं असतं. अशी सगळी परिस्थिती ही पेरे पाटलांचीच नाही, ही आपल्या वाट्याला आलेलं हे अत्यंत मोठं दुःख आहे. आणि समाज देखील आपल्याला आता बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. त्याच्यामुळे अत्यंत वाईट अवस्थेतून, संक्रमणातून हा परिस्थिती चालली आणि पत्रकार देखील चालला. स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता वेगळी होती. स्वातंत्र्यापूर्वीच्या पत्रकारितेमध्ये आपल्याला परक्यांसोबत लढावं लागत होतं, त्यांच्या गोळ्यांसोबत आपले पेन लढत होते. अलीकडची पत्रकारिता ही वेगळी आहे. आज स्वकीयांसोबतच आपल्याला लढावं लागतंय. आपल्या मागण्यासाठी, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्यालाच लढावं लागतंय. स्वातंत्र्यापूर्वीपासून बघितलं, छत्रपती शिवरायांपासून बघा, आतापर्यंत त्यांना देखील स्वतःच्याच लढाया स्वतःसोबतच कराव्या लागल्या, स्वतःच्याच लोकांसोबत कराव्या लागल्या. आणि हीच परिस्थिती आज आपल्यावर आहे. पूर्वी पत्रकारिता हे व्रत होतं. काका सांगतात तेव्हा म्हणजे त्यांच्या ज्या व्रताच्या वेळेस त्यांना अनेक अडचणी होत्या आणि तेव्हा पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. बातमीचं मूल्य देखील तेवढंच प्रमाणात होतं. एक छोटी एक कॉलम बातमी आली तर त्या बातमीला तितकं त्या काळात महत्व होतं. आता तुम्ही 8 कॉलम बातमी लिहिली तरी त्या काळात तेवढं महत्व नव्हतं, कारण ते व्रत होतं. हा व्यवसाय, हा याच्यातला हा फरक आहे. आणि त्या व्रतामुळे, त्या एका बातमीमुळे अनेक अधिकारी असो कोणी असो त्याच्यावर तो फरक पडत होता, तो वचक दाबला जात होता. आणि ती बातमी छापून येऊ नये आणि आपल्याबद्दल वाईट येऊ नये, समाजात त्याच्यात चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले जावं म्हणून या ठिकाणी लोक घाबरत असतात. आता बातमीसाठी फारसे लोक घाबरत नाही. त्याच्यामुळे याचं आत्मचिंतन करण्याची देखील जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडलेली आहे आणि आपण केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी व्रत म्हणून लोक दिवाळी, दसरा, त्या पत्रकारांना त्याच्या घरात त्याचं गोडधोड व्हावं, त्याचं कुटुंब चांगलं चालावं म्हणून ती जाहिरात ही संकल्पना होती आणि तशा काळात चालत होतं. पण भांडवलशाहीच्या काळात स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडवलशाहीच्या काळात आपला व्यवसाय झाला. व्यवसाय झाल्यामुळे जसा जसा व्रताकडून आपण व्यवसायाकडे चाललो तशी तशी पत्रकारितेतली आपली परिस्थिती, आपली स्थिती अत्यंत वाईट होत चाललेली आहे. मालकांची सगळी परिस्थिती सगळ्यांची चांगली होते, पण पत्रकारितेची मूळ व्रत असलेली भांडवलशाहीकडे गेल्यापासून ती जी वाईट अवस्था झाली त्याचा आलेख वाढतोय आणि तशी तशी परिस्थिती अत्यंत गंभीर होते. म्हणून पत्रकारांना मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, प्रत्येकानेही केवळ वर्तमानपत्राच्या भरोश्यावर बसणं हे काही योग्य नाही. प्रत्येकाने आपल्यासाठी एक स्वतंत्र आपला जोडधंदा
जसं आपण शेतकऱ्यांना सांगतो किंवा आत्महत्या करू नका, जोडधंदा करावा, तसेच आपल्यावर पण ती परिस्थिती आलेली आहे. आपणही जोडधंदा केला पाहिजे, जेणेकरून कुणी आपल्याला धाब्यावर घेऊन जायची भाषा नाही केली पाहिजे. आपण स्वतःच्या पैशाने धाब्यावर पोहोचू शकलो पाहिजे, हे म्हणण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि जोपर्यंत पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही तोपर्यंत या लोकांची मुजोरी संपणार नाही. पत्रकार जोपर्यंत आर्थिक सक्षम एखाद्या दिवशी जर खरोखर जर या तुम्ही एक साधारण उदाहरण घ्या, जर जो पत्रकार आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असतो तो केव्हाही लाथ मारायला तयार असतो. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवशी पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील ना त्या दिवशी सत्तेची मस्ती असणार आहे. आणि ज्यांना ज्यांना सत्तेचा माज आहे ती उतरण्याची ताकद त्या लहानशा पत्रकारांमध्ये तयार होईल. त्याच्यामुळे ही सगळी गोष्टी आहेत ही प्रत्येकाने सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याच्यामुळे पत्रकारांनी आपल्या या सगळ्या गोष्टी आपला आर्थिक सक्षम कसं होईल, व्हॉइस ऑफ मीडियाने आपण गेल्या कित्येक दीड वर्षापासून आपण आपली लढाई सुरू करतोय की पत्रकार कल्याण महामंडळ तयार व्हावं. शासन दरबारी त्याचा अभ्यासगट देखील स्थापन झाला. आपण त्या अभ्यास गटात यावेळेस यांनी नागपूरचं वर्धेची सगळी लोक हजर होती. तिथे आपण अधिवेशनादरम्यान जे उपोषण केलं त्या उपोषणादरम्यान त्यांनी अभ्यास गटाची घोषणा केली. त्या अभ्यास गटात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आपण देखील गेलो आणि पत्रकार असो किंवा पत्रकारांचे पाल्य असो यांना देखील त्या महामंडळाचा लाभ मिळावा त्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. आणि ठीक आहे, म्हणजे ज्यांच्यासाठी आजची परिस्थिती अशी आहे की म्हणजे जे 4 स्तंभ म्हटल्या जातात त्यातला 4था स्तंभ आपला आहे आणि आपल्या 4थ्या स्तंभाला केवळ स्तंभापुरतं नावापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. पहिले 3ही स्तंभ आर्थिकदृष्ट्या एकदम सदृढ बालक आहेत आणि 4था स्तंभ हा कुपोषित बालक आहे. पहिल्या स्तंभाचा मला आठवतं का तुम्हाला कोणाला तरी की आमदार खासदारांचं आरोग्य शिबिर, न्याय व्यवस्थेचे न्यायाधीशांचं आरोग्य शिबिर आठवतं कोणाला, प्रशासनाचं कोणाचं आरोग्य शिबिर आठवतं? ती वेळ आपल्याला पत्रकार दिनाच्या दिवशी आमचं आरोग्य बघण्याची वेळ आलेली आहे. हा 4था स्तंभ आहे. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळ 3ही स्तंभाच्या बघा तुम्ही अत्यंत चांगल्या सदृढ परिस्थितीत जातात. त्यांना पेन्शन मिळतं. पहिला स्तंभ असो, दुसरा स्तंभ असो, तिसरा स्तंभ असो, 3ही स्तंभांना न्याय द्यायची जबाबदारी ही आपली. ते कुठेही तुम्ही कोणत्याही आमदार खासदारांचं जर उदाहरण घेतलं तर ते व्यासपीठावर येतील आणि असं मस्त 5 वर्षात आपल्याला भाषण करतील. लोकशाही धोक्यात आली आहे आणि ती वाचवण्याची जबाबदारी ही पत्रकारांवर आहे आणि पत्रकारांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे. सगळ्या जमान्याचा ठेकाण ती जबाबदारी आम्ही घेतली. आणि यांनी काय करायचं, यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम हा स्तंभ बनवायचा ते सोडून देतात आणि सगळे उपजत डोस पाजण्याचं काम आम्हाला करतात. आजही या देशात न्याय व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयांना देखील ज्या न्यायाधीशांना शेवटी पत्रकारितेसमोरच येऊन आपलं दुःख मांडावं लागलं आणि पत्रकारितेनेच त्याला वाचा फुटली. हे 3ही स्तंभ एकमेकात आर्थिकदृष्ट्या जरी सदृढ असले तरीही या 3ही स्तंभांना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने लोक पत्रकारितेनेच केलेली आहे आणि पत्रकारिताच करू शकते. परंतु या लोकांना जर खऱ्या अर्थाने जर भारतभरात लोकशाही वाचवायची असेल तर पत्रकार आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपला पत्रकार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तो होणार नाही तोपर्यंत ह्या केवळ गप्पा ठरतील, अन्यथा काहीही यात होणार नाही. आणि ही व्यवसायाची स्पर्धा आपली अशीच चालू राहील आणि या स्पर्धेतून मालकांचं भलं होईल, पत्रकारांचं भलं होणार नाही. आणि येणाऱ्या काळात अनेक आपल्या कौटुंबिक समस्या आहेत. व्हॉइस ऑफ मीडिया, मी व्हॉइस ऑफ मीडियाचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं आपल्याला ग्वाही देतो की ज्या ज्या पद्धतीने आम्हाला ज्या पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल, शासन दरबाराच्या वेळी जेव्हा करेल तेव्हा करू, पण आम्ही कसं करता येईल असे अनेक प्रयत्न करतो. अनेक समाजातले अनेक लोक असतात. आताच आपल्याला बुलढाणेकरांसारखे आहेत अनेक लोक. आपण जर समजा एखादा प्रस्ताव इथे टाकला, शासन दरबारून जागा वेगळी घेतली तर ते पण त्यांची थोडीफार मदत आपल्याला करू शकतात. आपण थोडंफार भांडवल करून तिथं उभं करू शकतो. आपण सगळ्यांनी वर्धा नगरीने हा जो कार्यक्रम आयोजित केला मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि असाच एक चांगला कार्यक्रम तुमच्या इथे पत्रकार भवन नसल्याची खंत आहे ती एक आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी किंवा नगरपालिकेंना, ग्रामपंचायतच्या ताई पण इथेच आहेत, त्या पण आपल्याला सहज देऊ शकतात. मी माझ्या जिल्ह्यात परवाच बीबी नावाचं गाव आहे, तिथून ग्रामपंचायत सरपंचांना पत्रकारांनी अर्ज केला आणि त्यांनी गाव नमुना आठवत त्यांच्याकडे असणारी 3000 स्क्वेअर फूट जागा आपल्याला दिली. आणि महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं पहिलं पत्रकार भवन आपण बीबी येथे बुलढाणा जिल्ह्यात करणार आहोत. तर असंच एखादं भवन आपल्या इथे देखील तयार व्हावं. माझ्या बुलढाणा जिल्ह्यात साधारणतः 2 कोटीचं पत्रकार भवन आहे, ज्याच्यात 35 पत्रकारांची कार्यालय बसू शकतात. एवढी मोठी जागा त्या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे.
तसेच तुमच्या इथेही तयार करा, तुमच्या सगळ्यांची एकता बघून आणि असा जर कार्यक्रम बघून जर केला तर खऱ्या अर्थानं एक पत्रकार भवन, त्याच पत्रकार भवनाच्या याच्यातून तिथेच गाळे वगैरे उपलब्ध करून त्याचा खर्च चांगला होऊ शकतो. अशा पद्धतीने ज्याने जसं पेरे पाटलांनी सांगितलं की 40 लाख येतात 30 लाख जातात, तशा पद्धतीने आपण चांगलं एक भवन तिथे उभारू शकतो आणि सगळ्या पत्रकारितेचा एकाच ठिकाणी ते न्याय मिळू शकतो आणि आपण सगळीजण अशीच एकत्र येऊन या पुढच्याही काळात तुमच्या निवासाची व्यवस्था करा अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि परत एकदा वर्धा नगरीच्या सर्व व्हॉइस ऑफ मीडियाच्या टीमचं, विशेषतः किशोर सरांचं, बाकी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या 2 शब्दांना पूर्ण विराम देतो.